आम्ही रक्षण करू अशी प्रतिज्ञा आपण सर्वांनी आज यूट्यूबर पाहिजे बराबर इकडची
इकडे लक्ष द्या. मी ऑर्डर केली. पदाधिकारी. श्रीमान, मी आपणास टिळक विद्यालयातर्फे झेंडा फडकवण्यास आमंत्रित करतो. प्लीज. आइए मैडम. एक साथ झंडों को सलामी देंगे. सलामी 1 2. एक साथ झंडा आगे शुरू करेंगे. झंडा आगे शुरू कर. मातृभूमि का
अभियान शुरू करेंगे। शुरू कर। एक साथ विश्राम घे विश्राम। मी उपस्थित अतिथींना विनंती करते की त्यांनी थोर विभूतींच्या फोटोंना माल्यार्पण करावे। तर भारताचे पहिले पंतप्रधान जय जवान जय किसानचा नारा देणारे लाल बहादूर शास्त्रीजी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद काकडेजी। सूचना मॅडम मडके पलटे काही चांगलं फिरायचं आज एक लिखो
साहेबांच्या नावाची ही शाळा 103 वर्ष जुनी असून शाळेच्या या भिंती भारताच्या स्वातंत्र्याच्या साक्षीदार आहेत व गेली 78 वर्षे हे प्रांगण स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा साजरा करत आहे. स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित अनेक घडामोडी या वास्तूत घडल्या असून शहीद काकडेसारखे हुतात्मा या शाळेचे विद्यार्थी होते. या मंगल प्रसंगी आपल्याला लाभलेल्या प्रमुख अतिथींचे स्वागत आणि परिचय करून देण्याचे सौभाग्य मला लाभलेले आहे. सर्वप्रथम माननीय शाळेचे उपाध्यक्ष माननीय श्री स्वानंद सोनी सर रोटे घेऊन करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करते. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. सर यांचा थोडक्यात परिचय करून देते. 1983 ते 2003 असे 20 वर्ष इंडियन एअरफोर्स मध्ये श्री कुलकर्णी सरांनी आपली सेवा दिली आहे. त्यांचा रँक सार्जंट म्हणून होता. इंडियन एअरफोर्स म्हणजे भारतीय वायुसेनेचे रेडिओ कम्युनिकेशन इंजिनियर म्हणून कार्यरत होते. रेडिओ अभियांत्रिकीमध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली आहे. कारगिल युद्धाच्या वेळी माननीय श्री कुलकर्णी सरांनी सांबा सेक्टरमध्ये ट्रान्सपोर्टेबल रडार युनिटसह हवाई निरीक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. इंडियन एअरफोर्समध्ये असताना AVRO एअरक्राफ्टसाठी स्वदेशी सेलमध्ये काम, मेंटेनन्स, कमांड, कम्युनिकेशन, फ्लाईट येथे इलेक्ट्रॉनिक्स लॅबची स्थापना आणि त्यानंतर एअरफोर्स नंतर रिलायन्स कम्युनिकेशन, महाराष्ट्र पोलीस वायरलेस, इंडस्ट्रॉन लिमिटेड, आशीर्वाद टेक्निकल अकादमी तसेच विविध इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये व्याख्याने केली. लीगचे सदस्य, शैक्षणिक समेलन इव्हॉनचे अकॅडमिक कोऑर्डिनेटर आहे. तसेच 10वी नंतरचे शिक्षण, संरक्षण, करिअर विश्लेषण यावर त्यांचा जास्त भर आहे. शाळा, कॉलेज आणि NSS शिबिरांमध्ये 300हून अधिक सेमिनार आणि कार्यशाळा त्यांनी घेतल्या आहेत. तसेच ॲस्पायर इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रशासक म्हणून महत्त्वाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या सरांना मी काही 2 शब्द बोलू इच्छिते. अत्तराने कपड्याला सुगंधित करणे ही काही मोठी गोष्ट नाही. आयुष्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपले आयुष्य आपल्या कर्तबगारीने सुगंधित होते. आपल्या कर्तृत्ववान कार्यशैलीतून स्वतःबरोबरच जनसामान्यांचे जीवन सुगंधित करणारे माननीय श्री चंद्रशेखर कुलकर्णी सरांना मी त्यांच्या पुढील वाटचाल नवनियुक्त अध्यक्षा माननीय सौ जयश्री छाबराणी मॅडमचे स्वागत. आपल्या शाळेचे सदस्य माननीय श्री योगेश्वर गुटी सर रोटे घेऊन करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करते. मुलांनी टाळ्या वाजवायचे. माननीय सौ जयश्री छाबराणी मॅडमचा परिचय करून देते. रोटरी क्लब ऑफ नागपूर विजनच्या अध्यक्षा जयश्री छाबराणी मॅडम या एमिनन्स आर्ट्स अँड एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापिका संचालिका आहेत. मानवाच्या हस्ताक्षर कौशल्यावर परिणाम होणार नाही हा विक्रम गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवला गेला आहे. टाळ्या वाजल्या पाहिजे. अलीकडे त्यांनी खांडेवाडी द रॅट पिकल पॅराडाईज हा त्यांनी अत्यंत पहिला लघु माहिती यशस्वीपणे पार पडली. अशा या मल्टी टैलेंटेड सौ जयश्री मैडम के लिए कुछ लाइन बोलना चाहती हूँ. मुस्कान आपकी हमारे लिए वरदान है. मुस्कान आपकी हमारे लिए वरदान है. आप आए रब हम पर मेहरबान है. बड़े नसीब वाले हैं हम जो आप हमारे स्कूल के प्रांगण में पधारे हैं. स्कूल के प्रांगण में पधारे. आता बोलूया स्वागताकडे. रोटरी क्लब ऑफ नागपूर मिशनचे माजी अध्यक्ष माननीय श्री अजय उपलेकर सरांचे स्वागत. आपल्या शाळेचे सदस्य माननीय श्री प्रशांत वासनी सर रोटे घेऊन करतील अशी मी
यांना नम्र विनंती करते. धन्यवाद सर. बघितलंय ना शाळेमध्ये? हो की नाही? विद्यार्थ्यांना विचारते. बघितलंय ना? काय काय मिळालं होतं? तर अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या अजय फुलेशवा सरांचा मी थोडक्यात परिचय करून देते. फुलेशवा सर हे मराठी नाट्यसृष्टीला समर्पित असलेल्या स्पर्श या संस्थेची स्थापना करण्यासाठी त्यांचा मोलाचा सहभाग आहे. ते व्यावसायिक असून त्यांचा स्वतःचा SOTC ट्रॅव्हल्सचा फ्रँचायझी आहे. माननीय अजय सर हे आर्यवैश्य युवा क्लबचे चार्टर्ड अध्यक्ष सुद्धा आहे आणि स्पर्श चॅरिटेबल सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आहे. एक अद्भुत व्यक्तिमत्व असणाऱ्या श्री अरुता तो माणूस यशस्वी होतो, पण आभाळाला हात लागून सुद्धा त्यांचे पाय जमिनीवरच आहेत अशा आपल्या श्री अजय उपलेशवार सरांना मी पुढील वाटचालीसाठी कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. रोटरी क्लब ऑफ नागपूर विद्यार्थी डायरेक्टर अल्ताफ साडीकोट सर यांचे स्वागत आपल्या शाळेचे सदस्य माननीय श्री रवींद्र कानेरे सर मोठे घेऊन करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करते. सर्वांच्या जोरदार टाळ्या हव्या आहेत मला. यांचे स्वागत मी शब्दस्मरणाने करते आणि स्वागत आणि परिचयाला इथेच विराम देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. श्रीमान तिलक विद्यालय के 4 सदन के छात्र परेड के लिए अनुमति चाहते हैं. अनुमति है. परेड 3 दिन में दाहिने चलेगा, दाहिने मोड़.
लाइन के ऊपर, ये लाइन देख, लाइन ऐसे ऐसे लक्ष ठेवा समोर इथं. साइड में हो चाहिए हो गया स्माइल करो आपले प्रमुख अतिथी श्री चंद्रशेखर कुलकर्णी सर यांना दुसऱ्या कार्यक्रमासाठी जायचं असल्याने मी त्यांना नम्र विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. छायाग्रहण मुलांनी पार्टिसिपेशन केलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर सुरू सर्व पदाधिकारी रोटरी क्लबचे इतर पदाधिकारी जयश्री मॅडम, भूती सर, अजय सर, प्रशांत सर आणि इतरही संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकगण आणि महत्त्वाचे म्हणजे स्टुडंट्स, विद्यार्थी मित्रांनो, मला या ठिकाणी परवाच्या दिवशी फोन आला की तुम्हाला इथे यायचं आणि मोटिवेशन करायचं आहे. पण खरं सांगू मित्रांनो, मी मोटिवेशन करण्यापेक्षा तुम्हीच मला मोटिवेशन केलेलं आहे. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक वेळ चालू आहे. भारतीय वायुसेनेमध्ये 20 वर्ष नोकरी करून महाराष्ट्र पोलीसमध्ये वायरलेसमध्ये मी 1.5 वर्ष नोकरी केली आणि बऱ्याच ठिकाणी मी ॲज अ टेलिकॉम इंजिनियर भाषण दिले, मुलांना मोटिवेट केलं.
आज मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जिथे बसलेले आहात त्या ठिकाणी मी काही वर्षापूर्वी बसलो होतो. तुमच्या आणि माझ्यामध्ये फरक हा फक्त आहे की मी इंग्रजी माध्यमात शिकलेलो नाही आणि माझ्या वेळेस ABCD लक्षात आलं का? ABCD ही इयत्ता 8वी मध्ये मी शिकलेलो आहे. I learned ABCD in standard 8. And whenever the people ask me, जेव्हा काही माझे मित्र म्हणण्यापेक्षा माझे नातेवाईक मला पहिला प्रश्न विचारायचे आठवीमध्ये what is your name? Probably I used to say in English, my name is Chandrasekhar. So this is the first sentence of English I learned in the 8th standard. आणि आताच्या विद्यार्थ्यांना साधारणतः इंग्रजी नर्सरीपासून किंवा बालवाडीपासून पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या प्राथमिक याच्यापासून मिळते आहे, शिकत आहात. त्याच्यामुळे माझ्यापेक्षा ऊर्जा तुमच्या मुलांमध्ये जास्त आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांसाठी स्वतःसाठी टाळ्या वाजवा. तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी मी फक्त तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की 9वी आणि 10व्या वर्गाच्या मुलांनी हात रेस कर. यू रेस युअर हँड. माइंड सेंटेड. ओ गुड नंबर. मी तुमची दिंडी बघितली, परेड बघितली, तुमचे सगळे बघितले आणि खरोखर तुमच्यावर तुमच्या शिक्षकांनी केलेले संस्कार आणि तुम्ही ज्या शाळांमध्ये शिकता आहात अशा या शाळेच्या शिक्षक वृंदांचं मला कौतुक करावंसं वाटतं. कारण की एज्युकेशन हे ट्रान्सफॉर्म होतं, एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला जातं. त्याच्यामुळे 9व्या आणि 10व्या वर्गातल्या मुलांनी हे लक्षात द्यायला पाहिजे की मी जे काही अनुकरण माझ्या पटांगणावर करणार आहे ते अनुकरण माझे 8वी 7वी 6वी आणि इतर मुलं बघणार आहेत. त्याच्यामुळे परीक्षा असो का, पटांगणामध्ये खेळ असो का, ह्या सिनियर मुलांनी आपलं बेस्ट ऑफ द बेस्ट द्यायची गरज आहे. आता गरज काय आहे? कारण की शाळा तुम्हाला घडवतो म्हणजे जर तुम्हाला आर्म फोर्सेस मध्ये जायचं असेल, ज्यासाठी मी जे आलो आहे, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, आणि मला स्वतःला अभिमान वाटतो की ह्या एअरफोर्स मध्ये राहून मी कमीत कमी कारगिल युद्ध बघितलेलं आहे. आणि 2003 साली मी रिटायर झालो. मला साधारणतः 1995, 97, 98 पर्यंत असं वाटायचं की फौज में नौकरी की, लेकिन जंग नहीं लढली, अगर युद्ध तुम्ही लढले नाही तर त्या फौजीची काय नोकरी कशी काय. पण लकीली आय गॉट चान्स टू सर्व, टू फाईट. इच्छा असते जाणून घ्यायची. आणि मी का करू शकलो? मी फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगतो आणि पर्टिक्युलरली 9व्या 10व्या वर्गाच्या मुलांना सांगतो की जे काही तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये शिकवलं जातं, पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून, टेक्स्टबुकच्या माध्यमातून किंवा परेडवर किंवा रोज जी प्रार्थना होते त्या माध्यमातून तुम्हाला जे बोलायला लावतात, ज्या कृती करायला लावतात, त्या जर कृती तुम्ही केल्यात म्हणून तर तुम्ही सगळे आर्म फोर्सेस मध्ये कुठे ना कुठेतरी जाण्यासाठी पात्र आहात. फक्त त्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन 10वा वर्ग लागतं. विस्तृत कसं जायचं, काय व्हायचं यासाठी मी दुसरं लेक्चर घेऊ शकेल जर मला तुमच्या शाळेने परमिशन दिली तर. पण स्पेंड
मॉनिटर करायचं रडार यंत्रणेवर. पण हे करत असताना जर मला सापडलं तर मी दुसऱ्या लोकांना कसं सांगणार? त्याच्यासाठी मोबाईल टॉवर्स होते, काही मोबाईल टॉवर्स होते. सो वन फाईन डे आम्हाला अशी ऑर्डर आली की साधारणतः या सांबा सेक्टर पासून द्रास सेक्टरला तुमची कनेक्टिव्हिटी पाहिजे. मोबाईल सगळ्यांच्या हातात आहे, कनेक्टिव्हिटी 2 सेक्टरला पाहिजे. 65 मीटर्स टॉवरला एक अँटिना लावायचा होता आणि त्या ठिकाणी आम्हालाच लावायचा होता. लेकिन एक बात सुनो दोस्तों, लोग कहते हैं कि जंग लड़ी जाती है, लेकिन फौजी कहते हैं जंग खेली जाती है. और जहां पे भी खेल है वहां पे मैं जीतूंगा, ये जज्बा रहता है. मरने के लिए फौज में नहीं गया, मारने के लिए फौज में गया. और अपने साथियों को बचाने के लिए फौज में गया. और मेरे नागरिकों की सुरक्षा होनी चाहिए, ये जज्बा मन में है. त्या ठिकाणी एक अँटिना आम्हाला इन्स्टॉल करायचं होतं. शर्यत लागली, जंग आहे. आमच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की या ठिकाणी अँटिना लावायचा असेल तर कोण लावेल, कारण मोटिवेट करावं लागतं सगळ्यांना. काही पोरं म्हणले की सर मी जातो, कोणी म्हणलं मी जातो. मग शर्यत लागली की कमीत कमी वेळामध्ये कोण जातं, तर त्यामध्ये मी हात रेस केला, सर मैं जाता हूं कम से कम टाइम में, लेकिन मुझे परमिशन दो, एक बार मैं ट्रायल लेता हूं. तो मेरे वरिष्ठ बोले कि मैं 65 मीटर्स के टावर के ऊपर आप एक बार लंका को जलाया था, तो हनुमान चालीसा हमें याद है. और 15 मीटर पे जाने के बाद में जो भी मेरे केबल थे वो मैंने ऊपर उठाए, उसका राउंड किया और फिर से ऊपर गया. तो ये छोटी सी चीज रहती है. अच्छा ठीक है, ये तो हनुमान चालीसा में दो, लेकिन जब भी हमें एंटीना या इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट पे काम करना रहा तो मुझे बेसिक पता है 9th and 10th का. 9वीं और 10वीं कक्षा में जो भी मैंने साइंस पढ़ा था, चाहे ओम्स लॉ है, चाहे आर्किमिडीज प्रिंसिपल रहे, चाहे मैथमेटिक्स रहे या साइंस के सवाल. अच्छा एक मिनिट, अभ्यास करायला असे प्रात्यक्षिक सांगतो मी, लेवल करून सांगतो. समजा माझ्याकडे असे 100 पाट्या असतील, एका जवळ ठरलेल्या असतील अशा, त्या पाठीला एक धक्का मार, काय होतं, सगळे 100च्या 100 पडून जात. पडतील पडतील. पण जर तुम्हाला त्या उचलायच्या असतील तर एका धक्क्याने मी मारल्या, एका धक्क्याने त्या पूर्ण उचलल्या जाणार नाही. तुम्हाला प्रत्येक पाठी उचलून ठेवावी लागेल, तेव्हा ते 100 पाट्या ज्या पडल्या होत्या त्या सरळ होत्या. मी प्रयोग का सांगतो तुम्हाला, पाठ्यपुस्तकामध्ये प्रत्येक पान महत्वाचं असतं, प्रत्येक पान वाचायचं असतं, ते पलटायचं असतं. आणि मी वाचलं म्हणून त्याच्या खाली कुठेतरी अधोरेखित करायचं असतं, अंडरलाईन करायचं असतं, कुठेतरी इम्पॉर्टंट आहे असं लिहायचं असतं. हे जर तुम्ही करत असाल तर 101% सांगतो 10व्या वर्गाच्या मुलांना 10वी 11वी 12वी मध्ये जे कुठली मुलं असतील त्यांना सैन्यामध्ये जाण्याचा पूर्ण चान्स अवेलेबल आहे. प्रोव्हाइडेड यू शुड बी फिजिकली फिट, मेंटली अलर्ट, spiritually high and morally self motivated. जर हे गुण मुलांमध्ये असतील
तर ते मुलं जाऊ शकतात. आज बरं मी आज सकाळी आलो आणि मला असं वाटत होतं की या मुलांना काय बोलावं, काय करावं. पण मला आज सकाळी माझ्या मित्रांनी, आमचा एअरपोर्टचा ग्रुप आहे, त्यांनी एक मेसेज पाठवला. तो मेसेज मी लिहिला आणि फक्त तुमच्यासाठी वाचून दाखवतो आणि त्यानंतर मी जरा माझी रजा घेतो. फक्त हा मेसेज जरा काळजीपूर्वक ऐकावा, त्याच्यासाठी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, आपल्या पाठीचा तणात तास करा, फील करा स्वतःला की माझी हाईट वाढलेली आहे. सगळ्या मुलांनी माझ्याकडे बघायचं आहे आणि मी जे सांगतो ते बघायचं आहे, तुम्हाला ऐकायचं आहे. अमंत्रम अक्षरम नास्ति, नास्ति मूलम नौषधम, अयोग्य पुरुषो नास्ति, योजत्र दुर्लभा. संस्कृत मध्ये आहे. माझा साधारण उच्चारण चुकू शकतं, कारण तुम्ही पहिल्यांदा सकाळी म्हणून मिळतं आहे, पण याचा अर्थ मी तुम्हाला हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये सांगणार आहे. ऐसा कोई भी अक्षर नहीं है जिसका महत्व नहीं है. तो क्या पढ़ते हो? पढ़ना चाहिए, हर एक वर्ड ध्यान से पढ़ना चाहिए. ऐसा कोई अक्षर नहीं जिसका महत्व नहीं है, ऐसी कोई जड़ी नहीं. बायोलॉजी विचारतो तुम्ही, बायोलॉजी असं कुठलं रूट नाही आहे की त्या रूट मध्ये कुठल्याही औषधाचा गुण नाही आहे. ऐसा कोई शख्स नहीं की जिसमें कोई कौशल्य नहीं है. असा कुठलाही मुलगा, कुठलाही माणूस असूच शकत नाही की त्या माणसामध्ये काहीतरी खासियत असते. म्हणजे तुमच्या सगळ्या मुलांमध्ये काहीतरी खासियत आहे. लेकिन ऐसा आदमी मिलना बड़ा मुश्किल है तो जिसको अपनी ही पहचान है, जिसको अपनी ही पहचान. त्यामुळे हे संस्कृत मधलं त्यांनी हिंदीमध्ये तुम्हाला करून सांगितलं. तुम्ही स्वतःवर आत्मविश्वास ठेवा. येणाऱ्या सगळ्या परीक्षा तुम्ही व्यवस्थित मन लावून पाठ करा. आणि या शाळेतनं 5 जणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या आर्म फोर्सेस मध्ये गेल्या, तुम्हाला फार आनंद होईल. दुसरी गोष्ट, ज्या ज्या अपॉर्च्युनिटीज मुलांना आहे त्या 100% अपॉर्च्युनिटी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मुलींना अवेलेबल झालेल्या आहेत. त्याच्यामुळे मुलं आणि मुली एकमेकांसाठी टाळ्या वाजवतील आणि हा स्वातंत्र्य दिन आपण कुठेतरी काहीतरी करू आणि सैन्यामध्ये जाऊ. आपण घेऊन आपण या ठिकाणी प्रार्थना करू. धन्यवाद, मला या ठिकाणी बोलायला संधी दिली. खेळत विद्यार्थी सगळे शिक्षकगण आणि सगळे यांना माझा नमस्कार. बहुतेक हा दुसऱ्या शाळेमधूनच फोन येतो आहे. जय हिंद. हाथ ऊपर करके बोलेंगे जय हिंद, जय हिंद. थँक्यू व्हेरी मच. असं आम्हाला वाटतं आणि अख्खा दिवस लागेल मुलांना आपलं मोटिवेशनल स्पीच ऐकण्यासाठी. सरांनी खूप छान कौतुकाची थाप सगळ्यांना दिली, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना. आणि अतिशय डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी सरांची आहे. त्यांनी स्वतःचे सैन्यातले चित्तथरारक अनुभव सांगितले आणि अतिशय शांततेत विद्यार्थ्यांनी ते ऐकलेले आहे. खूप छान सर, खूप खूप धन्यवाद. आता पुढील कार्यक्रमाकडे वळूयात. एक कर्णबधीर विद्यार्थिनी आता आपल्या समोर प्रात्यक्षिक सादर करणार आहे. पाठांचे प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे.
पर्यावरणावर आधारित पथनाट्य सादर करीत आहे. My dear friends, my name is Ishant Kishore Surjan. First of all, I wish you a very happy Independence Day. We all know the reason of get together to celebrate 78th Independence Day of our nation. I am feeling so proud to be an Indian citizen. We celebrate Independence Day every year on 15th of August because India got freedom on the night of 14th of August in 1947. माननीय अध्यक्ष महोदय, आदरणीय मुख्य अध्यापिका, वर्गाचे गुरुवारी माझे विद्यार्थी आज 15 ऑगस्ट म्हणजे भारताने इंग्रजांच्या गुलामीतून आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. हा आपला महत्वाचा राष्ट्रीय दिवस आहे. भारताला मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपले प्राण बळीने
दिलेला आहे. वृक्षवल्लीकरण, त्याच्यानंतर हरित क्रांती, सगळे विषय आणि नदी स्वच्छ झालेली आहे आणि खूप छान जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एका विद्यार्थिनीचं भाषण राहिलेलं आहे कि हम हिंदुस्तानी, हम हिंदी। आदरणीय शिक्षक और मेरे प्यारे देशवासियों, आप सभी को स्वातंत्र्य दिवस की हार्दिक शुभेच्छा। आज सबसे पहले हमें उन स्वातंत्र्य के सेनानी मौलाना अब्दुल कलाम समेत सैकड़ों महान स्वतंत्रता सेनानियों को के लिए मैं कुछ कविता कहना चाहूंगी। गुलाम बने देश को आजाद तुमने कराया है, दिल से तुमको नमन है करते ये दिल ये आजाद। चंद्रयान 3 तो आप सभी को पता ही होगा, इतना ही नहीं तो हमने बहादुर से मनोगताकडे आपण वळूया. रोटरी जयश्री मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. All the dignitaries on the list, my fellow Rotarians, और मेरे प्यारे प्यारे बच्चों, भाषण तो नहीं सुनना चाहते हैं ना, थक गए ना? Yes or no? Honestly बताइए, है ना? कब खत्म हो जल्दी जाए? Yes or no? No or yes? अच्छा ठीक है, तो थोड़ी सी बातें करेंगे और ज़्यादा समय के लिए नहीं करेंगे. तो सबसे पहले तो अपनी थैंक यू टू ऑल ऑफ यू कि आपने हम सबको
15 अगस्त एंड 26 जनवरी, ये दोनों दिन हमें बहुत प्राउड फील करते थे और बहुत सारे बच्चों ने स्पीचेस बोले तो मुझे भी याद आ गया। और एक दिन मैंने भी बहुत स्पीच ऐसे याद किया था और एक मैं लाइन भूल गई थी, तो पीछे से टीचर ने प्रॉम्प्ट किया, क्योंकि टीचर को तो पता है ना कभी कभी हम भूल जाते हैं, तो टीचर्स रेडी रहते हैं। तो मैं भी एक दिन भूल गई थी, 26 जनवरी का स्पीच था, एक लाइन नहीं याद आ रही थी, पीछे टीचर ने फट से बोल दिया और मुझे याद आ गया और फिर मैं आगे बढ़ी। इतना प्यारा आपने परफॉर्म किया है, यानी आप कोई स्टेज की जरूरत ही नहीं थी, आपने तो खुद ही एक ग्राउंड को एक स्टेज बना दिया और शुरू से लेके अब तक आपने सिर्फ हमको इतनी सारी स्माइल्स और तालियां बजाने का मौका दिया। तो अब हम चाहेंगे कि आप सब लोग अपने लिए तालियां बजाएं। जब आपने पिरामिड परफॉर्म किया, आपने जितनी भी एक्टिविटीज की, उसमें से एक चीज तो तय है, अपलिफ्टमेंट इज द मंत्र, टुगेदर वी कैन। मुझे बताइए, अगर अकेले हम कुछ कर सकते हैं? कैन वी डू एनीथिंग अलोन? यस और नो? सारे पेरेंट्स सारे बच्चे बताइए, क्या हम अकेले कुछ कर सकते हैं? आज अगर वो काओ भी बना तो 2 जनों को बनना पड़ा काओ, है ना? और हम तो लाइक हमारे डायरेक्टर अल्ताफ तो बोल रहे थे, हमको बोले कि मैम देखिए ना कि वो कितनी देर से बेचारे खड़े हैं, तो हमको भी लग रहा था हाथ थक गए होंगे, पर उनका डिटर्मिनेशन इतना स्ट्रॉन्ग था कि जब तक खत्म नहीं हुआ वो काओ बने रहे। सो दैट्स द डिटर्मिनेशन वी ऑल। पता है कभी कभी सिग्नेचर नहीं करके हम लोग अपना अंगूठा लगाते हैं, है ना? वी पुट आवर थंब, अंगूठा लगाते हैं हम लोग। इसका ये मतलब होता है कि आपका और मेरा और सबका यहाँ पे अंगूठा अलग है। यस और नो? है आप सब में भी वो बलून के जैसी शक्ति है अंदर। तो यहाँ पे सारे बच्चे जो बैठे हैं सब यूनिक हैं, सब में बहुत ताकत है, उनमें बहुत क्षमता है टू गो हायर एंड हायर एंड टच द स्काई। जब भी मौका मिले कभी भी ईगो नहीं रखिएगा, इससे क्यों सीखूं, उससे क्यों सीखूं, मुझे तो सब आता है। जिस दिन हम ये बोल देते हैं ना कि मुझे तो सब आता है, उस दिन क्या होता है, हमारी सारी क्षमता खत्म हो जाती है, क्योंकि नॉलेज एक समुद्र है। हमने सिर्फ कुछ बूंदें ली है और हमें तो हमेशा जब तक हम यहाँ पे हैं हमको सीखते रहना है। यस और नो? तो मुझे पता है यहाँ पे बहुत सारे डॉक्टर्स हैं, बहुत सारे इंजीनियर्स हैं, बहुत सारे सीएस हैं, टीचर्स हैं, आर्मी ऑफिसर्स हैं, पुलिस है, एवरीबडी है कि नहीं? सब कुछ ना कुछ बनना चाहते हैं जब बड़े होंगे। यस, और बिल्कुल बनेंगे आप। और एक चीज हमेशा याद रखिएगा कि जब भी हम आगे बढ़े हमको साथ आगे बढ़ना है, किसी को तोड़ के किसी को नहीं। हम जब बड़े हो जाते हैं, चाहे कितने भी बड़े हो जाएं, हमें हमेशा याद आता है उस टीचर ने जिन्होंने हमारा हाथ थामा, उस टीचर ने हमको बोला कि आप कुछ कर सकते हो। टू ऑल द टीचर्स हियर, क्योंकि आप ही हैं, आप ही हैं। Because when a teacher says that you can do it, the child will always do it. He will never fail. She will never fail. क्योंकि इस समय जो सबसे ज्यादा जरूरत होती है बच्चों को, पेरेंट्स से ज्यादा they are the teachers who are there. क्योंकि अगर आपने एक बार बोल दिया कि आप नहीं कर सकते हो, तो वो बहुत दिल को छूता है, उससे सेल्फ एस्टीम बहुत कम होता है। तो आज ये आके जो ट्रस्टीज बैठे हुए हैं, वी आर वेरी प्राउड ऑफ यू ऑल एंड वी आर वेरी प्राउड कि आईटीबी हमारे अजय बैठे हुए यहाँ पे, जिन्होंने बहुत काम किया है इस स्कूल में, और हम पूरी कोशिश करेंगे कि नई टीम इसको आगे लेके जाएगी। ये हमारी प्रॉमिस है आपको। हमने इंट्रैक्ट का फॉर्म ऑलरेडी आपको भेज दिया है। हमको आईटीबी अजय ने बोला था, बताया था कि स्कूल में बहुत क्षमता है,
और यहाँ पे इंट्रा क्लब होना चाहिए। हमने आपको फॉर्म भेजा है और हमें बहुत खुशी हो रही है कि जैसे ही आप हमको फॉर्म देंगे 7-8 दिन के अंदर इंट्रैक्ट का चार्टर आ जाता है और हम बहुत जल्दी यहाँ पे आके इंस्टॉलेशन करेंगे और पर्सनालिटी डेवलपमेंट की, लीडरशिप की, आपको और आगे लेके जाने की। आप ऑलरेडी बहुत अच्छा कर रहे हो, तो रोटरी क्लब ऑफ नागपुर विजन और आपका स्कूल मिलके पूरी कोशिश करेगा कि इस स्कूल को और इस बच्चों को और हर एक जन जो यहाँ पे जुड़ा हुआ है, जिनका डेडिकेशन हम देख रहे हैं, वो बहुत बहुत आगे जाएगा। इसका हमें पूरा विश्वास है। एंड विद दिस I assure, as the president of Rotary Club of Nagpur Vision this year, that I will do to the best of my capabilities with my team whatever we can do here. I wish you good luck. I wish you good luck for all the times. Be successful. हमेशा हंसते रहो, क्योंकि हम हंसेंगे तो ही हम हंसा सकते हैं। Yes or no? Yes or no? हम खुश रहेंगे तो ही खुशी बांट सकते हैं। तो सबसे पहला खुश होने का हक किसका है? बिल्कुल सच। तो सबसे पहले आप सबको खुद खुश होना है, क्योंकि अगर ग्लास भरा हुआ है पानी का, हमारे पास पानी की बोतल भरी हुई है, तो ही हम शेयर कर सकेंगे। अगर हमारा ग्लास खाली है, हमारी बोतल खाली है, हम कितनी भी कोशिश कर लेंगे, हम कुछ भी नहीं कर पाएंगे। तो ये चीज हमेशा हमको याद रखनी है, ठीक है? मुझे बहुत अच्छा लगा और बहुत खुशी हुई कि मैं आपके पास यहाँ पे आई और मैंने अपना इतना अच्छा मॉर्निंग आपके साथ बिताया। थैंक यू सो मच। आणि मुलांना मोटिवेशन दिलेलं आहे आणि मदत तर कायम आपल्या सगळ्यांची आम्हाला असते। खूप खूप धन्यवाद। आता रोटरी क्लब ऑफ विजनचे माजी अध्यक्ष माननीय श्री अजय ओपलेश्वर यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते। रोटरी क्लबचे अध्यक्ष जयश्री श्रावणी, स्कूलचे ट्रस्टीज, मुख्याध्यापिका, शिक्षकगण, एकदा आलेले पेरेंट्स, मुलांचे पेरेंट्स आणि मुलं, तुम्ही सर्वांना 78व्या स्वतंत्र दिवसाच्या शुभेच्छा। मी जास्त बोलत नाही, फक्त एवढं सांगू इच्छितो की आपल्याला 78 वर्ष झालेले स्वतंत्र मिळून आणि आज म्हणजे पुढे स्वतंत्र दिवस जे झाले होते ते स्वतंत्र घडलं हे फुल विटनेस आहे। हे खरंच मला आता कळलं आणि तुम्ही लोक नशिबान आहे की बा त्या स्कूलमध्ये तुम्ही शिकत आहे। आपण स्वतंत्र दिवसाच्या दिवशी महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, आपण लोकमान्य तिलकला आठवतो आणि त्या लोकमान्य तिलक शाळेत तुम्ही शिकत आहे। खरंच तुम्ही नशिबान आहे आणि आज आम्ही नशिबान झालो की त्या स्कूलमध्ये आज आम्ही इकडे आम्ही आलो आहे। त्याच्याबद्दल बोलतो जेव्हा तुम्ही हे सगळे कर्तव्य त्याच्यापेक्षा जास्त खुशी तुमच्या टीचर्स वर मी बघितलं की त्याला इतका आतुर आहे ते तुमच्याकडे पाहत होते, तुमच्याकडे अपेक्षा होते तुम्ही जे शिकवलं ते एकच चांगलं परफॉर्म करावं। तर मी तर त्या टीचर्सला सेल्यूट करतोय ज्यांनी तुम्हाला ट्रेन केला। मी तेव्हापासून आरोग्यापासून बघतोय आपले जे पीटी सर आहे ते इतके धावपळ करते। आता तरी तुम्ही बसले तर मी धावपळ अजूनही चालू आहे की पोरांनी बरोबर परफॉर्म करायला पाहिजे। खरंच तुमची शाळा एकदम चांगली आहे। जसं रोटरी क्लबच्या अध्यक्षांनी असं सांगितलं की जी परंपरा आम्ही सुरुवात केली होती मागच्या वर्षीपासून ती आता पुढे नेईल। खरंच रोटरी क्लब आपण म्हणतो ना की समाजाने आपल्याला भरपूर दिलंय, आपण समाजाला द्यायला पाहिजे, पण एकटा माणूस कोणीच काही देऊ शकत नाही। मी जेव्हा रोटरी क्लब जॉईन केलं तेव्हा मला असं नेहमी वाटायचं यार म्हणतात लोक समाजाने आपल्याला भरपूर दिलं, आपण द्यायला पाहिजे, काय द्यायला पाहिजे, कसं द्यायला पाहिजे, एकटा माणूस कधीच देऊ शकत नाही। पण रोटरी क्लब माझ्यासोबत होतं म्हणून मॅडम आम्ही हे सगळं देऊ शकलो। मी मुलांना पण हे म्हणतो की आता मॅडमने जस्ट जयश्री साहेबांनी तुम्हाला सांगितलं की एक इंटरनेट क्लब सुरू करतोय इथे आपण नागपूरला। इंटरनेट क्लब इंटरनॅशनली नोन आहे। इंटरनेट क्लब मध्ये लिडरशिप क्वालिटी म्हणा, सोबत काम करायची संधी म्हणा, हे सगळे शिकवले जातात। ग्रुप डिस्कशन, ऍक्टिव्हिटी सगळे शिकवले असतात। त्यात तुम्ही एक लीडर तयार होता। तुम्ही जेव्हा कॉलेजला जातात रोटरी क्लब तिथे पण आहे, तिथे रोटरॅकच्या नावाने आहे, तिथे रोटरॅकचे तुम्ही मेंबर होऊ शकता, मग रोटरीमध्ये येऊ शकता आणि रोटरीच्या माध्यमातून तुम्ही समाजाला काही वापस देऊ शकता। तर नक्कीच तुम्ही चांगला कमवता नाही। मी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो की ह्या स्कूलसाठी पण काही तुम्हाला देणं बनते ते नक्कीच तुम्ही द्या। त्याच्यात मला खात्री आहे की तुम्ही ह्या स्कूलला कधी विसरणार नाही आणि मी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू।
खूप खूप धन्यवाद सर. रोटरी क्लब ऑफ विजन नागपूरचे डायरेक्टर श्री अल्ताफ सर यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. नागपुर विजन की तरफ से हम जो 3 लोग यहाँ पे आए हैं, प्रेसिडेंट मैडम जयश्री मैडम, हमारे पास प्रेसिडेंट अजय सर और मैं डायरेक्टर यूथ मतलब मैं आप लोगों को रिप्रेजेंट करता हूँ रोटरी क्लब ऑफ नागपुर विजन. मैं आज सुबह जब यहाँ पे आया, आज नियरली 15 से 20 साल हो गए स्कूल छोड़ने को, और आज जो मैं आप लोगों के साथ टाइम निकाला हूँ या जो टाइम स्पेंड किया हूँ, ये जो मेमोरीज में लेके जाऊंगा ये सालों साल मेरे साथ रहेंगे. आज है जो प्रेम है और जो आज आप बच्चों के साथ जो आप हर जो भी एक्टिविटी स्टार्ट से लेके जो परेड हुई, क्या लिया है, क्या इस देश से मिला है, तो ये हंसी है. और ये हंसी आप बरकरार रखिए और इसी तरह इस देश के लिए, अपनी स्कूल के लिए अपना नाम, पहले खुद का नाम रोशन करिए. सर से बात हो रही थी गुड्डी सर से कि बहुत सारे यहाँ के पास आउट जो आज बहुत बड़ी जगहों पर पहुंचे हैं, स्कूल के साथ उन्होंने खुद का नाम, अपने देश का नाम रोशन किया है. लास्ट में 4 लाइन बोलना चाहूंगा. अपना आज जो इतने सारे कंट्रीज हैं, इन कंट्रीज में अपना देश जो हिंदुस्तान है, जो भारत है, उसकी क्या इंपॉर्टेंस है, वो 4 लाइन में आपको मैं बताना चाहूंगा. जमीन, अपन लोग जैसे जमीन पे रहते, जमीन पे घर बनाया है पर जन्नत में रहते हैं. सर थोड़ा तवज्जो दीजिएगा. जमीन पे घर बनाया है पर जन्नत में रहते हैं. हम खुश नसीब है कि हम भारत में रहते हैं. आधी सांगतो, जास्त वेळ घेणार नाही. मंचावर उपस्थित रोटरीचे अध्यक्ष छालानी मॅडम, त्याच्यानंतर रोटेरियन IT रोटरीच्या बाजूची जे स्थाप करते अजय सर, त्याच्यानंतर अल्ताफभाई, रोटेरियन अल्ताफभाई, मंचावर उपस्थित कानेरे सर, आपल्या संस्थेचे माझे सहकारी उपासनी सर, प्रिन्सिपल मॅडम, दोन्ही प्रिन्सिपल मॅडम. आज आपण याच्यासाठी जमलोय की अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या सेलिब्रेशनसाठी बनवण्यासाठी आपण इथे उपस्थित झालो आहे. पण हे स्वातंत्र्य आपल्याला असंच नाही झालं. याच्यासाठी खूप जणांचा त्याग, बलिदान हे करावं लागलं. अनेक लोक शहीद झाले. त्यांच्यावर उपस्थित कानेरे सर आहे, त्यांचे स्वतःचे काका सुद्धा शहीद झाले या देशाकरता. त्यांना फाशीची शिक्षा झाली. 1910 साली त्यांना फाशीची शिक्षा झाली होती आणि ते देशाकरता शहीद झाले. तर हे स्वातंत्र्य आपल्याला असंच नाही मिळालं. याच्यासाठी अनेक लोकांचा त्याग आहे, बलिदान आहे. त्याच्यानंतर अनेक लोक शहीद झाले आहे. आपल्याला मुलांना म्हणून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की हे स्वातंत्र्यापासून आपण काय शिकायला पाहिजे. तर स्वातंत्र्यापासून आपण आज हे शिकायला पाहिजे की एवढ्या मेहनतीने मिळालं स्वातंत्र्य आपण कशा पद्धतीने टिकवायचं आणि देशावर प्रेम कसं करायचं. तर हे टिकवत असताना सगळ्यात पहिले जसं छात्रांनी मॅडमनी सांगितलं की तुम्ही स्वतःला पहिले सक्षम बनवा. तुम्ही स्वतः सक्षम झाले, तुम्ही तुमच्या परिवाराकडे लक्ष द्या आणि मग समाजाकडे किंवा समाजसेवा करा, समाजाकडे लक्ष द्या. यांनी आपोआपच देशाची सेवा होईल. म्हणजे काय की आपण स्वतःला सक्षम बनवणं खूप गरजेचं आहे. तर सक्षम कसं बनवणार आपण, तर तुम्ही एज्युकेशन घ्या, तुम्ही चांगलं शिका आणि मग पुढे जा. जसं तुम्ही डॉक्टर होऊ शकता, डॉक्टर होऊन सेवा करू शकता. सैन्याचे अधिकारी, माजी अधिकारी आपल्या इथे आले होते, एअरफोर्स होते, त्यांनी पण सांगितलं की देशाचं रक्षण करणं आणि हे मोठे कामं त्या लोकांनी केले आहे. अशा प्रकारे त्यांनी देशाची सेवा केली म्हणजेच समाजाची सेवा केली आहे. तर या गोष्टी तुम्ही नीट लक्षात घ्या की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या लोकांच्या बलिदानामुळे. त्यांच्याकडे आपण पाहून त्यांच्या जीवनावरून आपण लक्षात घेऊ शकतो की त्यांचं चरित्र कसं होतं, आपण त्यावरून काय काय शिकू शकतो. आपल्या जीवनात आपण ते कसं आत्मसात करू शकतो. छोट्या छोट्या गोष्टी, जसं शिक्षणाचं महत्त्व टिळकांनी दिलं. त्याच्यानंतर अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःच्या प्राणाचे बलिदान म्हणजे त्याग करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तो तुम्ही हे गोष्ट नक्की लक्षात ठेवा की शिक्षण पहिले घ्यायचं, आपले टीचर जो शिकवतात ते चांगल्याने शिकायचं आणि अनेक प्रकारचे व्यवसाय करून तुम्ही स्वतःच्या परिवाराची आणि
आणि मग समाजाची सेवा करायची. ही गोष्ट जर का तुम्ही लक्षात ठेवली तर आपोआपच देशाची सेवा होईल. देशाची सेवा पुढे करत राहणं ते आता तुमच्या हातात आहे. तर मला एकच गोष्ट लक्षात आहे की शिक्षण, चारित्र्य, स्वतःचं स्वातंत्र्य आणि दुसऱ्याचंही स्वातंत्र्य टिकवणं हे आपल्या हातात असतं. आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही हे तुम्ही नक्की लक्षात घ्या. आज आपण स्वातंत्र्य दिनाकरता इथे हजर झाला. मला खूप आनंद झाला. तुम्ही सगळ्यांनी या 3 गोष्टी लक्षात ठेवाल आणि लक्षात ठेवून त्याच्याप्रमाणे वागाल. हीच खरी आदरांजली जे आपले स्वातंत्र्यवीर आहेत त्यांना राहील. हीच खरी श्रद्धांजली राहील. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. खूप खूप धन्यवाद सर. जे देशात लक्ष्मण कान्हेडेंनी त्यांचं चित्र एका विद्यार्थ्याने काढलं आहे, आपण जरूर बघाल. आता आपण आभार प्रदर्शनाकडे जाणार आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी श्री चंद्रशेखर कुलकर्णी सर हे वेळात वेळ काढून कार्यक्रमाला आले, त्यांचे खूप खूप आभार. रोटरी क्लब ऑफ नागपूर रिजन ही शाळेची दुर्लक्षित असून विद्यार्थ्यांना भरघोस मदत करते. तुम्ही वॉटर कूलर मध्ये जे थंड थंड पाणी पिता म्हणजे प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना तुमची आठवण येते, रोटरी क्लबची आठवण येते. तुम्ही पावसाळ्यात जे रेनकोट घालून येताय, छत्री घालून येतात, अतिशय उपयुक्त वस्तू विद्यार्थ्यांना रोटरी क्लबने दिलेल्या आहेत. सगळ्यांनी खूप जोरदार टाळ्या वाजवायच्या रोटरी क्लबसाठी. खूप खूप आभार. त्यांचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित असतात. त्याच्यानंतर सायकल, तुम्ही शाळेत रोज सायकलनी येता, ती सायकल सुद्धा त्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे. खूप जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे आणि अशीच अधिक मदत आपल्याला दरवेळेस ते करणार आहेत. या सर्व पदाधिकाऱ्यांचं अध्यक्षा जयश्री मॅडम, माजी अध्यक्ष श्री अजय सर, डायरेक्टर श्री अल्ताफ सर, या सर्वांचे खूप खूप मनपूर्वक आभार. संस्थेचे सर्व पदाधिकारी, आम्हा सर्व शिक्षक तसेच सर्व विद्यार्थ्यांना कायम मार्गदर्शन करतात आणि खूप सपोर्ट करतात, त्या सर्वांचे खूप खूप आभार. दोन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका सौ कुरळकर मॅडम, सौ कुंभारे मॅडम यांचे खूप आभार. उपस्थित सर्व पालकगणांचे खूप खूप आभार. हॉस्टेलचे श्री भगत सर इथे आलेले आहेत. खानजोडे सर जे कॅमेरामनचं काम करतात, त्यांचे आभार. आणि पडद्यामागचे कलाकार यांचं खूप कौतुक झालं. ते सर्व शिक्षक ज्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, सर्व शिक्षकेतर कर्मचारी त्यांचे आभार. सर्व व्हॉलेंटियर ज्यांनी कालपासून खूप मेहनत केली हा कार्यक्रम उभा करायला, त्या व्हॉलेंटियरचं खूप खूप कौतुक. सर्व विद्यार्थ्यांचं, कार्यक्रमातल्या इथे शांतपणे बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक. आणि अनवधानाने कोणाचे आभार मानायचे राहून गेले असतील तर क्षमस्व. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने होईल. सर्वांनी आपल्या जागेवर शांतपणे उभं राहायचं आहे. एक साथ सावधान सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. राष्ट्रगीत शुरू कर. माता के भारत माता के भारत माता के छत्रपती शिवाजी महाराज की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जी की राष्ट्रपिता महात्मा गांधी जी की पंडित जवाहरलाल नेहरू जी की लाल बहादुर शास्त्री जी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी की, सुभाषचंद्र बोस जी की, शहीद काकडे जी के स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्य दिन, वंदे वंदे वंदे, महात्मा गांधी की सारे